तर काय म्हणता मित्रांनो, आपल्याला जायचं आहे आज काकाजीच्या लग्नाला. माझ्यासोबत येणार आहेत गुरुजी. तर त्यांची तयारी झाली का नाही म्हणून मी चाललो त्यांच्या रूमवर. बघा मित्रांनो, आमचे गुरुजी अजूनपर्यंत तयारी केली नाही. कोणाला तरी आपले भाषण सांगत बसले होते. त्यांना भाषण सांगा म्हणलं. मी आलो घरी. घरी येऊन बघतो तर आई मस्त मटकत होती आणि पप्पा पण मस्त मटकत होते. माझी पण तयारी झाली. मी आलो गुरुजीकडे. बघा मी कसं मटकतं. मग गुरुजींची पण तयारी झाली. रूमला लॉक लावले. मग आम्ही निघलो ना आकाश भाऊकडे. आकाश भाऊकडे आल्यानंतर हा जेवण करत होता आणि जेवता जेवता हाय पण करत होता. मग भाऊ म्हणते मी जेवण करत आहोत, जाऊन एक खरा घेऊन ये म्हणते. मग मी आलो दुकानात. खऱ्याचा ऑर्डर देऊनच होता तर आपल्याला गेल्याबरोबर भेटला. खरा सोना हा. खरा घेऊन निघलो तर जाताना मला हे डेंजर पोरं भेटले. बघा हा कसा खाजवत आहे. तेवढ्यात कुल्फीवाला आला. पण काय करू यार, लग्नाला जायची घाई होती आम्हाला. मग निघलो ना आम्ही तिघे पण. तर जाता जाता शाळेचा पण एक शूट घेऊन टाकतो म्हणलं. हा आमच्या गावचा हॉस्पिटल आता नवीन बनून राहिला. हॉस्पिटल जाऊ द्या. तर चला मित्रांनो, आपण डायरेक्ट भेटू पेंट्रीला. फायनली आम्ही पेंट्रीला पोहोचलो. हे तर फक्त पेंट्रीची स्टार्टिंग आहे. तर बघू चला समोर काय काय आहे. तर हा आहे पेंट्रीचा बस स्टॉप. बस स्टॉप आहे पण बस एकही नाही दिसली आम्हाला. मग आम्ही निघलो सिद्धा धानोऱ्याच्या रोडनं. तर बघा मित्रांनो, हा आहे पेंट्रीचा आश्रमशाळा. चला मग भेटू नवेगावला. तर मित्रांनो आम्ही नवेगावला पण पोहोचलो. चला निघू मग लग्न घरी. चला तर पोहोचलो आम्ही. गाडी साईडला लावलो आणि इकडे येऊन आम्ही मस्त मटकत होतो. मग आमचा मटकून वगैरे झाला. आकाश भाऊ म्हणते थोडासा बसून होतो तर नवरीला पडलेला मला सामान दिसला. मग आकाश भाऊ म्हणते दानोज घरी जाऊन. मग निघलो ना आम्ही दानोज घराकडे. दानोज घरी आलो तर नवरदेव काढायची तयारी चालू होती. बघा हे नवरदेव केव्हा येईल म्हणून वाट बघत आहेत. मग नवरदेव वगैरे आला. चला तर आता पुरपोरी मस्त डान्स करतील, तुम्हाला डान्स दाखवतो. तर मित्रांनो यांच्या बघून मला पण डान्स करूशा वाटत आहे. तर चला मी पण डान्स करतो. तर मित्रांनो मला डान्स करता करता आशिक भाव मिळाला. बघितले ना कसा हाय करत होता. चला आम्ही बोलता बोलता लग्न मंडपात पोहोचलो पण आम्हाला नवरदेव नवरीच नव्हती दिसत. चला तर कसं तरी आम्ही समोर आलो. आशिक भाव म्हणत होता आपल्या अक्षदा नवरदेव नवरीवर एवढ्या लांबून नाही पडतील म्हणते. मग आम्ही डायरेक्ट नवरदेव नवरी जवळच आलो. मग बघा मित्रांनो आमच्या गावाकडचं लग्न कसं लागतं. लग्न वगैरे लागला. मग आम्ही निघून बाहेर. बघा माझी शूज कसे कॉन्ट्री झाले आहेत. मग आम्हाला लागलेली भूक. इकडे येऊन पाहिलं तर पूर्ण जागा रिझर्व झाली होती. फायनली आम्हाला मग जागा भेटली. आशिक भाऊ पाणी आणून बोंबला होता आणि मी म्हणत होतो मला भात कधी भेटेल. मग भात वगैरे जे पाहिजे होतं ते भेटलं आपल्याला. फक्त एक कमी होती कढीची. भाऊला म्हणलं मी भाऊ भात नको पण कढी आणत जा म्हणलं. जेवण वगैरे झाला. आशिक भाऊ निघाला ट्रॅव्हल्सकडे. आशिक भाऊला बाय वगैरे केलं. मग आम्ही पण निघालो. समोर काय पण होती भाऊ पण आमचा मटेक ना कमी नाही आहोत. मग पेंड्रीत पोचल्यावर आमचे गेट आमचं भेटले. थोडं सरांसोबत बोलून घेतलं आणि सिद्धा आपला गावाचा रस्ता पकडला.